उदगीर बसस्थानकात झोपलेल्या प्रवाशावर दगडाने हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. पळून जाताना आरोपींना नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात. उदगीर शहरातील बसस्थानक परिसरात झोपेत असलेल्या प्रवाशांच्या डोक्यात दगड घालून जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी संजय राम बर्ले, वय 30 वर्ष, राहणार कामजवळगा, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड, हे गावाकडे जाण्यासाठी उदगीर बसस्थानक येथे आले होते. गावाकडे जाण्यासाठीची बस गेल्याने ते बसस्थानक येथील पत्र्याच्या शेडमध्ये झोपले असता 15 मे रोजी रात्री दोघा तरुणांनी संगनमत करून फिर्यादीस झोपेत असताना लाथाबुक्क्याने मारहाण करून दगडाने डोक्यात मारून डोके फोडले व KA 38 CA 2258 या दुचाकीवरून पळून जात असताना तेथील प्रवाशांनी त्यांना पकडून उदगीर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी शुभम बाळू राठोड, मोहन किशन देई कांबळे यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 178/26 कलम 118(1), 115(2), 352(3)(5) भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल येलमट्टी हे करीत आहेत.